दिवंगत आमदार PN पाटील यांच्या 72व्या जयंतीनिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी काँग्रेसमधील पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। PN पाटील यांच्या नेतृत्व गुणांचा आणि सामाजिक कार्याचा गौरव करत मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी PN पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली। आमदार सतेज पाटील यांनी सभेत बोलताना PN पाटील यांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला। त्यांनी सांगितले की PN पाटील हे एक आधारस्तंभ होते, ज्यांनी आपल्या नेतृत्वातून महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळा ठसा उमटवला। त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक विकास कामे करण्यात आली। आज त्यांची जयंती साजरी करताना आम्ही त्यांच्या विचारांचा वसा पुढे नेण्याचा निर्धार या सभेत व्यक्त केला। सभेत उपस्थित काँग्रेसच्या नेत्यांनीही PN पाटील यांना आदरांजली अर्पण करत त्यांच्या एकनिष्ठतेचा आदर्श पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला। PN पाटील यांनी काँग्रेसमधील एकनिष्ठतेचा आदर्श घालून दिला आहे। त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले। यावेळी खासदार शाहू महाराज, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, राहुल पाटील, संजय बाबा घाटगे, KP पाटील यांच्यासह राजेश पाटील, राष्ट्रवादीचे VB पाटील, शेकापचे बाबूराव कदम, कॉम्रेड दिलीप पवार, कॉम्रेड उदय नारकर, कॉम्रेड सतीश कांबळे, वसंतराव पाटील, DG भास्कर, भारतीताई पवार, विश्वास पाटील, बाळासाहेब सरनाईक, बाजीराव पाटील, राहुल देसाई, शिवाजीराव पाटील, धैर्यशील पाटील कौलवकर, BK डोंगळे, सदाशिवराव चरापले, सुधीर देसाई, युवराज पाटील यांच्यासह गोकुळचे सर्व संचालक, जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, बाजार समितीचे संचालक आणि इंडिया व महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामन सोमनाथ जांभळेसह पांडुरंग फिरंगे, कोल्हापूर। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।